नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत। त्यासाठी आपण अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत, एक जुडी मेथी, 3 टमाटे, 8-9 हिरव्या मिरच्या, कांदा आणि थोडासा लसूण। आता आपल्याला वांगे छानपैकी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। वांगे गॅसवर भाजून घेण्याआधी त्याला छान असे चाकूने सगळ्या साइडनी छिद्र करून घ्यायचे, म्हणजे आपलं वांग सगळं व्यवस्थित भाजलं जाईल। आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे। आता हे वांग आपल्याला गॅसवरती भाजायला ठेवायचं आहे। अशाच पद्धतीने दुसरं वांगही आपल्याला छिद्र करून तेल लावून भाजून घ्यायचं आहे। वांगे मस्तपैकी भाजून घेतलेली आहेत आपण। आता याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। वांग्याची आपण साल काढून घेतलेली आहेत। आता हे मस्तपैकी आपल्याला कट करून एकजीव करायची आहे। आता भरीत आपण फोडणी देणार आहोत, त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यात आता 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेले आहे। त्यात थोडीशी मोहरी, जिरं आणि यात कांदा सोडत आहे। भरतासाठी मी नेहमी पातीचा कांदा वापरते, पण आज मला पातीचा कांदा भेटला नाही, म्हणून आपल्या रेग्युलर कांदा मी त्यात घालत आहे। कांदा आपला छानपैकी भाजला गेलेला आहे। तर आता आपल्याला यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि तो छानपैकी परतू द्यायचा। सोबतच यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता पण घालायचा। हे सगळं छानपैकी भाजल्या गेलेलं आहे। यात आपण आता टाकत आहे अर्धा चमचा हळद। छानपैकी मिक्स करून घ्यायचे। वांगे थोडीशी पोटाला बांधतात, म्हणून मी नेहमी थोडासा हिंग घालते। तो थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला। आणि यानंतर आपण जी बारीक चिरून ठेवलेली मेथी होती एक जुडी, ती पूर्ण आपण यात घालत आहे। 1-2 मिनिटं मेथी व्हायसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे। पहा, मेथी छानपैकी आपली झालेली आहे। आता यात आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो। आता मेथीसोबत टोमॅटो पण थोडासा 1-2 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचा आहे। टोमॅटो आणि मेथी दोन्हीही आपला छानपैकी झालेलं आहे। आता यात आपल्याला जे वांग आपण भाजून घेतलं होतं भरताचं, ते आपल्याला वांग आता ते स्मॅश करून घेतले, ते आता आपल्याला यात घालायचे। वांग मी घालून घेतले आणि चवीपुरतं मीठ, साधारणतः 2 चमचे, 2 ते 2.25 चमचे मी मीठ घालत आहे। हे आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 5 मिनिटं याला छानपैकी होऊ द्यायचं। मंद आचेवर आपण थोडा वेळ हे होऊ दिलं। आपलं भरीत आता तसं रेडी आहे, पण यात मी वरून घालते थोडीशी कोथिंबीर। हे झालंय आपलं वांग्याचं झणझणीत असं भरीत तयार। माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।